नमस्ते सर्वांना, जय शिवराय. सांगायला अभिमान वाटतो आहे की आमचे सहकारी मित्र पवनजी वायकर, राजूदादा वायकर यांचे आईवडील सौभाग्यवती रंगूबाई, त्याचप्रमाणे सूर्यकांतदादा यांचा आज या ठिकाणी 75वा वाढदिवस साजरा होतो आहे. आणि मला वाटतं ह्या कार्यक्रमाला उशीर का होईना आम्ही आलो, परंतु भाग्य लाभलं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला. अनेक वाढदिवस आरोटे साहेब आम्ही तालुक्यात साजरे करत असतो, परंतु आईवडिलांचा वाढदिवस, वडिलांचा वाढदिवस हा खरं तर अभिमान वाटावा. एक सहकारी म्हणून राजूदादा असतील, पवनदादा असतील, ह्या दोन्ही खरं तर कर्तबगार मुलांचा खरोखर आम्हाला अभिमान वाटतो आहे, मित्रांचा अभिमान वाटतो आहे. कारण दादांनी आणि आईंनी ही दोन्ही मुलं चांगल्या पद्धतीने घडवली. फार काबड कष्टातून, संघर्षातून खरं तर वायकर कुटुंबाने त्या ठिकाणी जीवनमान त्यांचं, त्या ठिकाणी आयुष्यमान त्या ठिकाणी त्यांचं प्रवास सुरू राहिलेला आहे. आणि खरं तर राजूदादासारखा एक वेल एज्युकेटेड तरुण आणि पवनदादासारखा एक वेल एज्युकेटेड तरुण, दोघंही शेतीच्या माध्यमातून मला वाटतं सुरुवातीला 3-4 एकर फक्त शेती, परंतु ती इतकी वाढत गेली आणि 30 एकर द्राक्ष बाग आहे. ते पण हे सगळं कष्टातून घडलं आहे आणि मला वाटतं ह्याच गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. अनेक तरुणांना खरं तर प्रेरणा घ्यावी अशी ही दोन व्यक्तिमत्व आहेत. आईवडिलांचा आज या ठिकाणी वाढदिवस साजरा होत असताना त्यांना उदंड अशा निरोगीमय आयुष्याच्या मी मनापासून शुभेच्छा देत असताना खरं तर आपल्या सगळ्या शिवजन्मभूमीच्या वतीने, जुन्नर तालुक्याच्या वतीने दादांना आणि आईंना 75व्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धी भरभराटीत जावं, निरोगीमय जावं हीच आई मुक्ताचरणी प्रार्थना करतो. आणि फार इथं आरोटे साहेब जरी उशिरा आलो, परंतु भरभरून आलं. वडिलांचा वाढदिवस, आईचा वाढदिवस साजरा होतो आहे. खरं तर ह्या गोष्टीचं खरोखर भरभरून आलं, कारण मी पण एक आईवडिलांचा मुलगा आहे आणि ह्या गोष्टी खरं तर आनंद वाटतो ज्यावेळेस आपली मुलं आईवडिलांचं खरं तर हयात असताना ज्यावेळेस कौतुक होतं ना, ते कौतुक फार महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं पवनदादा आणि राजूदादा हे तुमचं कौतुक केलं पाहिजे. आज असंख्य लोक या वाढदिवसाला आली होती, म्हणजे एवढं आपल्या वाणीमळ्यातून एवढं वर यायचं तरी पण हजारो लोक या ठिकाणी वाढदिवसाला येऊन गेली. कारण मला बरेच जण आता खाली जाताना भेटले होते. मी निश्चितपणे एकदा आपले सगळे गुंजळवाडी ग्रामस्थ असतील, शिवजन्मभूमी असेल, यांच्या वतीने तुम्ही दोन्ही मुलांचा खरं तर अभिमान या ठिकाणी बाळगतो आणि पुन्हा एकदा आई आणि दादांना मनापासून वाढदिवस शुभेच्छा देतो. धन्यवाद. कशी काय वाटचाल राहिली? खूप आनंद वाटला जीवाला आणि ऊर्जा आली जीवाला. असं मोठं समाधान वाटलं. मुलांनी एवढं आपलं कौतुक केलं तर त्यापासून आपल्याला थोडं चैतन्य वाटतं जीवाला. काय सांगाल समाजाला, काय सांगाल? समाजाला काय, आता प्रत्येकाने आईवडिलाला जीव लावलं पाहिजे आणि त्यामुळं आपलं पुण्यधर्म वाढतो. वा. समाजाला एक प्रेरणा मिळते, आईवडिलाला एक प्रेरणा मिळते, त्यामुळे जुनं आयुष्य वाढलं जाईल असं वाटतं जीवाला. आईवडील हेच खरे दैवत. वा. पुष्कळ कष्ट केले, कष्टातून मुलांना घडवलं आणि कष्टाशिवाय पर्याय नाही एवढंच म्हणावं लागेल मला, बाकी काही जास्त नाही. आज गुंजाळवाडी गावचं वैभव श्री व सौ रंगूबाई सूर्यकांत देवराम शेठ वायकर या उभाईतांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त पिंपळगावच्या शिवारामध्ये गुंजाळवाडीच्या नजदीक हा कार्यक्रम संपन्न झाला. अतिशय उत्साही वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. सकाळपासून अनेक कार्यक्रमांची रेलचेल या ठिकाणी पाहायला मिळाली. प्रथमतः सकाळी ग्रामदैवतांचं दर्शन, त्यानंतर घरामध्ये सत्यनारायणाची महापूजा, त्याचबरोबर दुपारनंतर या ठिकाणी अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. तत्पूर्वी कीर्तनाचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी संपन्न झाला आणि या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. आणि विशेष बाब म्हणजे या सूर्यकांत शेठ वायकर यांचे चिरंजीव राजू शेठ आणि पवन शेठ या दोघाही बंधूंनी आपल्या आईवडिलांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त पंचक्रोशीतील या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व वयोवृद्धांना आधाराची काठी या निमित्त सप्रेम भेट दिली. त्याचबरोबर पिंपळगावचे तर्फे नारायणगावचे ग्रामदैवत प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी 2,01,101 रुपयाची देणगी जाहीर केली. त्याचबरोबर सर्व पाहुणे रावळ्यांना मिष्टान्न भोजन या ठिकाणी देण्यात आलं. उपस्थितांमध्ये शुभेच्छा देण्यासाठी
जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या नियोजन मंडळाच्या सदस्या सौ आशाताई बुचके, विग्नरचे संचालक संतोष नाना खैरे, विग्नर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सन्माननीय घोलपसाहेब, शिवसेनेचे तालुका प्रमुख योगेश भाऊ पाटे, माजी तालुका प्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य माऊलीशेठ खंडागळे, त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय संतोषदादा चव्हाण आणि जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय गुलाबशेठ पारखे, त्याचबरोबर या विभागातील पंचायत समिती सदस्य संजय शेठ वराडी, त्याचबरोबर आमच्या गुंजावाडी वारवाडीच्या बनकरताई पंचायत समितीच्या सदस्या, ज्योतिताई संते वारवाडीच्या सरपंच, त्याचबरोबर आरवी गुंजावाडी सावरगाव पिंपळगाव या विविध गावातील विद्यमान सरपंच, विद्यमान चेअरमन, त्याचबरोबर सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, सर्व तालुक्यातील नव्हे तर तालुक्याबाहेरील 2 जिल्ह्यातील सर्व द्राक्ष बागायतदार आणि शेतीवर प्रेम करणारे अनेक या दोन्ही भावांचे मित्रमंडळी, त्यांचे नातेवाईक, शालेय जीवनातील सर्व मित्रपरिवार या कार्यक्रमासाठी उपस्थित होता आणि अतिशय सुंदर आणि समाजोपयोगी उपक्रमांनी हा कार्यक्रम संपन्न झाला. त्याबद्दल मी त्यांचा मित्र म्हणून मला निश्चितच अभिमान वाटतो आणि आमच्या गुंजावडी आणि पंचक्रोश येथील या आदर्शवत कुटुंबाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.